4 मई को दोपहर 1 बजे काउंटिंग खत्म और ममता दीदी को टाटा बाय बाय। हे अमित शहा यांचे वाक्य आज खरं ठरते। ज्या पश्चिम बंगालमध्ये आजवर दिल्लीच्या तख्ताला कधीच दाद दिली नाही, तिथे गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसचा एकछत्री अंमल होता। आज त्याच बंगालमध्ये लोकशाहीचा एक मोठा चमत्कार पाहायला मिळतोय। जवळपास संपूर्ण देशात भाजपची सत्ता असताना एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे टिकून राहिलेल्या बंगालमध्ये आता सत्तांतराचे स्पष्ट संकेत मिळालेत। 2026च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी केवळ बंगालच नाही तर देशाचं राजकारण हादरवून सोडले। भाजप जो पक्ष 2016 मध्ये केवळ 3 जागांवर होता, तो आज बहुमताचा 148 हा आकडा पार करून 200 जागांच्या जवळ पोहोचलाय। हा विजय केवळ जागांचा नाही तर भाजपच्या रणनीतीचा आणि अमित शहांच्या मायक्रो मॅनेजमेंटचा मानला जातोय। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ममता दीदींचा खेळा नेमका कुठे चुकला आणि भाजपने बंगालच्या मातीत कसं कमळ फुलवलं। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। बंगालच्या विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 293 जागांवर आज मतमोजणी पार पडली। फालता या एका जागेवर 21 मे रोजी निवडणूक होणार आहे। सध्या समोर आलेल्या कलानुसार भाजपने 194 जागांवर मोठी आघाडी घेत विरोधकांना धूळ चारली। दुसरीकडे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसची गाडी केवळ 90 ते 95 जागांवर येऊन थांबली। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या जागांवर पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान झालमुडी खाल्ली होती, त्या झाडग्राम, बिनपूर, गोपी वल्लभपूर आणि नयाग्राम या 4ही जागांवर भाजपने आघाडी घेतली। ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या भवानीपूर जागेवर वर्चस्व राखलं असलं तरी त्यांचे विश्वासू आणि इतर दिग्गज नेते पिछाडीवर आहेत। या निकालांनी हे स्पष्ट केलंय की बंगालच्या जनतेने यावेळी परिवर्तन या शब्दाला खऱ्या अर्थाने स्वीकारले। भाजपच्या विजयाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण। बंगालमध्ये तृणमूलची मदार मुस्लिम वोट बँकेवर असताना भाजपने आपला पूर्ण फोकस हिंदू मतांवर केंद्रित केला। 2021 मध्ये 50% हिंदू मतं मिळवणाऱ्या भाजपने यावेळी हा आकडा आणखी वाढवला। यामध्ये सर्वात महत्त्वाची ठरली ती म्हणजे फिश पॉलिटिक्स। ममता बॅनर्जी यांनी आरोप केला होता की भाजप सत्तेत आला तर ते बंगाली माणसाला मासे खाण्यापासून रोखतील, पण भाजपने याला अत्यंत चतुराईने उत्तर दिलं। उत्तर भारतीय शाकाहारी प्रतिमेला बाजूला सारून अनुराग ठाकूर आणि मनोज तिवारींसारखे नेते सार्वजनिकरित्या मासे खाताना दिसले। त्यांनी जय श्रीराम ऐवजी जय महाकालीचा नारा देऊन स्वतःला बंगालच्या संस्कृतीशी जोडून घेतलं। काली विरुद्ध काबा अशा स्वरूपाचा प्रचार करून भाजपने हिंदू मतदारांच्या मनात एक भावनिक स्थान निर्माण केलं, ज्याचा थेट परिणाम आज निकालात दिसतोय। ममता बॅनर्जी यांची सर्वात मोठी ताकद आजवर महिला मतदार राहिलेत। लक्ष्मी भंडार योजनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांना दरमहा आर्थिक मदत देऊन आपली मतपेढी भक्कम केली होती, पण भाजपने यावेळी या योजनेला थेट आव्हान दिलं। ममतांनी दिलेली रक्कम दुप्पट करण्याचे म्हणजेच दरमहा 3000 रुपये देण्याचं आश्वासन भाजपने दिलं। त्यासोबतच सरकारी बसमधून मोफत प्रवास आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 33% आरक्षण यांसारख्या घोषणांनी महिलांना आकर्षित केलं। केवळ आर्थिकच नाही तर सुरक्षा हा मुद्दाही कळीचा ठरला। आरजी कर कॉलेज अत्याचार प्रकरणानंतर बंगालमधील महिलांमध्ये सुरक्षिततेबद्दल भीती होती। पंतप्रधान मोदींनी रात्री 2 वाजताही महिलांना सुरक्षित वाटेल असा बंगाल बनवू असं दिलेलं वचन महिला मतदारांच्या मनाला भिडलं। परिणामी दीदींची हक्काची मतपेढी यावेळी भाजपच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळाली। या निवडणुकीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक फॅक्टर ठरला तो म्हणजे मतदार यादीची पडताळणी किंवा SIR मोहीम। निवडणूक आयोगाने राबवलेल्या या मोहिमेअंतर्गत बंगालमधील तब्बल 91 लाख संशयास्पद मतदारांची नावं वगळण्यात आली। भाजपचा दावा होता की ही नावं घुसखोरांची आणि ब्लॅक वोटर्सची होती। विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये तृणमूलचं वर्चस्व होतं, जसे की मुर्शिदाबाद आणि मालदा, तिथूनच सर्वाधिक नावं वगळली गेली। 2021च्या निवडणुकीत 140 जागा अशा होत्या जिथे विजयाचे अंतर 5000 पेक्षा कमी होतं। अशा ठिकाणी या 91 लाख मतांचा फॅक्टर तृणमूलसाठी गेम चेंजर ठरण्याऐवजी गेम बिघडवणारा ठरला। यामुळेच तृणमूलच्या अनेक जागा भाजपच्या खिशात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। शेवटचं पण अत्यंत तांत्रिक कारण म्हणजे अमित शहांचं निवडणूक नियोजन।
शहा यांनी स्वतः 15 दिवस बंगालमध्ये तळ ठोकून 80,000हून अधिक बूथचं विश्लेषण केलं होतं. त्यांनी 50 प्रमुख सिस्टम लागू केली, जिथे एका कार्यकर्त्याकडे फक्त 30 ते 60 मतदारांची जबाबदारी होती. मतदानाच्या दिवशी आपला मतदार घराबाहेर पडतोय की नाही यावेळी या कार्यकर्त्यांची बारीक नजर होती. तसंच 2021 ची चूक सुधारत भाजपने यावेळी बाहेरचा पक्ष हा टॅग पुसून काढला. मुख्यमंत्री हा बंगालच्या मातीतलाच असेल हे वारंवार स्पष्ट केल्यामुळे स्थानिक जनतेचा विश्वास संपादन करणं भाजपला सोपं गेलं. दीदी ओ दीदी सारख्या वैयक्तिक टीकांऐवजी यावेळी सिस्टम मधील भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अपयशावर बोट ठेवल्यामुळे मध्यमवर्गीय बंगाली मतदार भाजपशी जोडला गेला. थोडक्यात सांगायचं तर 2026 ची ही बंगाल निवडणूक भाजपने केवळ लढली नाही, तर ती एका सुनियोजित आराखड्याप्रमाणे डिझाईन केली होती. 15 वर्षांच्या प्रस्थापित सत्तेला हरवणं सोपं नव्हतं, पण रणनीती, डेटा आणि स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेण्याच्या वृत्तीमुळे भाजपने आज हा ऐतिहासिक विजय मिळवलाय. बंगालमधील हे परिवर्तन देशाच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिणारं ठरलंय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, बंगालमधील हा भाजपचा विजय खरोखरच विकासासाठी आहे की केवळ रणनीतीचा भाग? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.